नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय की काँग्रेस आघाडीतील घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू असतानाच युती आणि मित्र पक्षांमध्ये नाराजी असल्याचं आता उघड झालंय. युतीच्या घोषणा करताना डावलण्यात आल्याची भावना युतीच्या मित्र पक्षांमध्ये निर्माण झाली आहे. बघूया एक रिपोर्ट. बीजेपीने आणि शिवसेनेने मला अडचणीत आणलेलं आहे. माझ्या समाजासमोर मला उघड्या तोंडाने जाण्याची संधी मला त्यांनी दिली पाहिजे. त्यांची भूमिका मी एवढी ठोसपणे देशभरामध्ये मांडतो आहे. मला आशा आहे की तो रयत क्रांती संघटनेला आणि तो मतदारसंघ मिळेल आणि तो मतदारसंघ जर आव्हाने मिळाला तर निश्चितपणानं एक महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे निश्चितपणानं पाहिलं जाईल. भारतीय जनता पक्षाने आमचे जे घटक पक्षांना विश्वासात घेणं गरजेचं होतं ते मात्र त्यांनी घेतलेलं नाही. याचं मात्र निश्चितपणाने शल्य आम्हाला नक्कीच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच भाजप सेना युतीला मित्रपक्षांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. युतीच्या घोषणेनंतर त्यांच्या मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता वाढली असून युतीत सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे आणि त्यामागचं कारणही तसंच आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम पक्ष हे युतीसोबत होते. त्याचा फायदाही युतीला झाला होता. मात्र यावेळी भाजप सेनेनं युती करताना डावललं गेल्याची भावना मित्रपक्षांमध्ये बळावली आहे. गेल्या 4.5 वर्षात बदललेली राजकीय समीकरणं त्याला कारणीभूत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप सेनेनं हातकणंगले, माढा, बारामती आणि सातारा हे मतदारसंघ मित्रपक्षांना दिले होते. त्यापैकी राजू शेट्टींनी हातकणंगलेची जागा जिंकली होती. मात्र विधानसभेला भाजप सेनेची युती तुटली आणि मित्रपक्षांनी भाजपच्या वळचणीला जाणं पसंत केलं. आता भाजप सेनेची युती झाल्यामुळे भाजप सोबत असलेल्या मित्रपक्षांची चांगलीच कोंडी झाली आहे. युतीच्या वाटपात माढा आणि बारामती या 2 जागा भाजपकडे असून सातारा आणि हातकणंगले या दोन्ही जागा सेनेकडे आहेत. मंत्री सदाभाऊ खोत हे राजू शेट्टींविरोधात हातकणंगलेतून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र ती जागा सेनेकडे असल्यामुळे त्यांची मोठी गोची झाली आहे. वाडी वस्तीपर्यंत संपर्क ठेवून हा मतदारसंघ कसल्याही परिस्थितीमध्ये लढवलाच जाणार अशा पद्धतीची मानसिकता, तयारी कार्यकर्त्यांची आणि लोकांच्या मध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या चर्चा गेल्या 3 वर्ष आम्ही ठेवलेल्या होत्या. मला आशा आहे की तो रयत क्रांती संघटनेला आणि तो मतदारसंघ मिळेल. महादेव जानकरांनी गेल्या वेळी बारामतीतून लोकसभा लढवली होती. यावेळी ते माढ्यामधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजप माढाची जागा देण्यास तयार नाहीये. जानकरांनी पुन्हा एकदा बारामतीतून निवडणूक लढवावी यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा आहे. खोत आणि जानकरांप्रमाणेच आरपीआय नेते रामदास आठवलेंनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. गेल्यावेळी साताऱ्यातून लोकसभेत पराभवाचा सामना केलेल्या आठवलेंनी यावेळी दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा लढवण्याची तयारी दाखवली आहे. आरपीआयचा फायदा या दोघांनाही राज्यभरामध्ये असल्यामुळं एखादी जागा त्यांनी सोडायला हरकत नाही. त्यांना दलितांच्या मताची गरज आहे, त्याशिवाय ते निवडून येणार नाही. बीजेपीने आणि शिवसेनेने मला अडचणीत आणलेलं आहे. माझ्या समाजासमोर मला उघड्या तोंडाने जाण्याची संधी मला त्यांनी दिली पाहिजे आणि असं असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्याची भूमिका योग्य नाही आहे. गेली 4.5 वर्ष भाजपसोबत असलेल्या विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षानं बीड आणि अकोल्याच्या जागेसाठी आग्रह धरल्याचं बोललं जात आहे. युती करणार नाही करणार असं सगळं चालत असताना दोघांची युती ही एकदाची झाली. ज्या विश्वासानं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत घटक पक्ष म्हणून आम्ही आहोत, शिवसंग्राम आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ नये याची काळजी हे भारतीय जनता पक्षाने घेणं गरजेचं आहे. बीडमधून प्रीतम मुंडे तर अकोल्यातून संजय धोत्रे सतत विजयी होत असल्यामुळे शिवसंग्रामला या जागा देणं भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांच्या अपेक्षा वाढल्या असून येणाऱ्या काळात त्यांचं समाधान करताना भाजप सेनेच्या नाकी नऊ येण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी माढ्यामधून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यानं भाजपनं सुद्धा दंड थोपटले. रासप अध्यक्ष महादेव जानकरांनी माढ्यामधून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं आता भाजपनं सहकार मंत्री सुभाष देशमुखांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. महादेव जानकरांनी बारामतीमधून लढण्याची तयारी केल्यानं भाजपनं हा निर्णय घेतल्याचं कळतंय. तर दुसरीकडे सोलापुरात भाजपचे विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी अमर साबळेंना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचं कळतंय.
सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांमधलाच विसंवाद समोर आलाय। खुद्द शरद पवारांसमोर माण तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या 2 गटातील वाद टोकाला गेल्याचं चित्र दिसलं। आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात सध्या वाद सुरू आहे। त्यात आजच्या कार्यक्रमात कविता म्हेत्रे स्टेजवर बसल्यानं शेखर गोरेंनीही स्टेजवर येण्याचा निर्णय घेतला। म्हेत्रेंनी भाषणाला सुरुवात करता शेखर यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला। या वादात पोलिसांना मध्ये पडावं लागलं। शरद पवारांना मात्र हा सगळा विसंवाद शांतपणे बघावा लागला। मावळ लोकसभा मतदारसंघातून स्वतः शरद पवारांनीच पार्थ पवारच्या उमेदवारीला ब्रेक लावल्यानंतर आता तिथून नेमकं कोण लढणार याची चर्चा सुरू झाली आहे। पवारांच्या खुलाशानंतर राष्ट्रवादीतले काही इच्छुक पुन्हा एकदा कामाला लागले असले तरी ही जागा आता शेकापसाठी तर सोडली जाणार नाही ना, याचीही कुजबूज मतदारसंघात सुरू झाली आहे। आज या पिंपरी चिंचवडमध्ये आपण एवढं काम केलंय, या मावळ लोकसभा मतदारसंघात आपण एवढं काम केलंय, पण मागच्या अनेक वर्ष लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हरती आहे। माझी एक विनंती आहे, ही माझी व्यक्तिगत विनंती आहे। महाभारतामध्ये सुद्धा एकदा प्रश्न असा झाला की श्रीकृष्णाला सुद्धा म्हणावं लागलं अर्जुनाला म्हणजे पार्थाला की आता उठ पार्था, तुझ्याशिवाय पर्याय नाही। अशा पद्धतीने अजितदादांनी धनंजय कर्वी मावळमधील पार्थच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गटतट विसरून कामालाही लागले होते। पण त्याच वेळी पवार कुटुंबियांवर घराणेशाहीचे आरोप होऊ लागले। कदाचित म्हणूनच आता थोरल्या पवारांनीच किमान लोकसभेपुरता तरी पार्थ आणि रोहितच्या उमेदवारीला ब्रेक लावलाय। पवार उभे राहणार नाहीत, रोहित पवार उभे राहणार नाही, शरद पवार उभे राहणार नाहीत। मावळमधून पार्थ उभा राहणार नसल्याचं साहेबांनी खुलासा करताच राष्ट्रवादी काँग्रेसमधले इच्छुक पुन्हा नव्यानं मोर्चे बांधणी करू लागलेत। काल आदरणीय साहेबांनी जे स्टेटमेंट या ठिकाणी दिले की बाबा पवार कुटुंबातील कोणीही व्यक्ती इलेक्शनला उभं राहणार नाही आणि त्यानंतर जरा कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालं आणि पुन्हा या बाबतीमध्ये मी मागे इच्छुक होतो ना, आताही इच्छुक आहे। मावळमधून इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असली तरी पार्थ समर्थक आता काहीसे नाराज झालेत। ते अजूनही पार्थलाच उमेदवारी मिळावी या मागणीवर ठाम आहेत। आता पवार साहेब जो निर्णय घेतील तो तर आम्हा सर्वांना मान्य असेल। खरं ह्या प्रोसिजरमध्ये जे काही आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोकांना एक वेगळा उत्सुकता होती की बाबा पार्थ पवार या आपल्या मावळ लोकसभेचे उमेदवार असतील असं लोकांची इच्छा आहे। उगीच घराणेशाहीचा आरोप नको म्हणून पवारांनी पार्थला तुर्तास थांबायला सांगितलं असलं तरी हा निर्णय काहीसा घाट्याचा ठरू शकतो असं जाणकारांना वाटतंय। कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी वाढू शकते। तुम्ही जसं म्हटलात आता की पार्थ नवीन आहेत, तर राहुल नार्वेकर हे पूर्ण या मतदारसंघासाठी नवीन असताना त्यांना 1,82,000 मतं पडली। तर राष्ट्रवादीचं हे बेरजेचं राजकारण आहे। शेकापची 2 लाख मतं, 1,82,000 मतं एका साध्या उमेदवाराला, नवीन उमेदवाराला, नवख्या उमेदवाराला पडलेली 1,82,000 मतं म्हणजे 4,82,000 मतं राष्ट्रवादीचा उमेदवार स्वतः घेऊन येतो आणि वर पवारांच्या घराण्यातला एक व्यक्ती निवडणूक रिंगणामध्ये उतरतो म्हणून मिळणारी मतं, साहेबांचे फोन आले म्हणून काही दबणारी मतं, काही हेलावणारी मतं, काही भावनेवरती चालणारे मतं, ही सगळी मतं मिळू शकतात असं राष्ट्रवादीचं त्याच्यामागे गणित होतं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीचा फटका बसू नये म्हणून मावळची जागा आता कदाचित शेकापलाही सोडली जाऊ शकते आणि त्या बदल्यात रायगडमध्ये तटकरेंसाठी शेकापच्या जयंत पाटलांची मदत घेतली जाऊ शकते अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। आता पाहूयात नेमकं काय होतंय ते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुंबरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। आता मावळमधनं येऊयात पुण्यात। पुणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मोहन जोशी, अभय छाजेड, संजय काकडे अशी नावं चर्चेत असताना त्यात आणखी एका तगड्या इच्छुकाची भर पडली आणि ते म्हणजे प्रवीण गायकवाड। त्यामुळे काँग्रेस खरंच गायकवाडांना पुण्याची उमेदवारी देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड लोकसभेच्या मैदानात। पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी लढणार।
शरद पवारांनीच राहुल गांधींकडे सुचवलं नाव. पुण्यातून काँग्रेसतर्फे संजय काकडेंचं नाव चर्चेत असतानाच आता संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांनी या रणधुमाळीत उडी घेतली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनीच त्यांच्या उमेदवारीसाठी राहुल गांधींना गळ घातल्याचं कळतंय. प्रवीण गायकवाड यांनी देखील आपण काँग्रेसतर्फे निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं स्पष्टपणे सांगून टाकलंय. माझ्या सामाजिक जीवनामध्ये मी शरद पवारांना एक प्रेरणा म्हणून पाहत आलेलो आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर माझं नाव उमेदवारीसाठी जरी आलं असलं तरी मला स्वतःलाही एक सामाजिक कार्यकर्ता आणि अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे मी. मला आश्चर्य वाटतं. परंतु ज्या वेळेस काँग्रेससारखा एवढा मोठा पक्ष माझ्या नावाचा विचार करतो तर निश्चितच मी काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढायला तयार आहे आणि 100% मी सामाजिक पार्श्वभूमी आणि राजकीय पार्श्वभूमीचा विचार करता निवडून येऊ शकतो याचा मला विश्वास आहे. आता आपण प्रवीण गायकवाड यांचं लोकसभेसाठी नेमकं कसं नाव चर्चेत आलं त्याचीही पार्श्वभूमी त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. 7-8 महिन्यापासून गुजरातची जी इलेक्शन झाली ज्याच्यामध्ये तुम्हाला हार्दिक पटेल असेल, जिग्नेश मेवानी असेल, अल्पेश ठाकूर असेल, या सामाजिक चळवळीतील तरुण कार्यकर्त्यांना घेऊन काँग्रेसनी गुजरातमध्ये कमबॅक केलं आणि चांगल्या प्रकारे यशस्वी झाले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल या नेत्यांबरोबर चर्चा सुरू होती आणि मी गेली कित्येक वर्ष सामाजिक चळवळीत आहे, जवळपास 25 वर्ष. मराठा क्रांती मोर्चा झाला, 58 मोर्चे झाले, पण पुण्यातल्या मोर्चामध्ये जवळपास 18 लाख लोक रस्त्यावर आली होते. दुसरी गोष्ट, भीमा कोरेगावच्या वेळेस मी जी सामाजिक भूमिका घेतली मराठा दलित संघर्ष होऊ नये म्हणून, त्याचं एक बऱ्याच लोकांना आकर्षण आहे. आणि बहुजन चळवळीमध्ये काम करत असताना सर्व SC, ST, OBC, मुस्लिम या सर्व समाजामध्ये एक प्रबोधनाची चळवळ मी करतो. काँग्रेसने आपल्याला तिकीट दिलं तर त्याचा पक्षाला राज्यभर नेमका कसा फायदा होईल तेही प्रवीण गायकवाड अगदी उदाहरणासह पटवून देत आहेत. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि आता या मीडियाच्या माध्यमातून येत आहे, परंतु मला निश्चित विश्वास आहे की काँग्रेस मला तिकीट देईल. कारण जे काम मी केलेलं आहे अशा सामाजिक कार्यकर्त्याचा जर सन्मान करण्याची संधी काँग्रेसने घेतली त्याचा महाराष्ट्रभर काँग्रेसला फायदा होईल. कारण माझं नेटवर्क महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्रात जर काँग्रेसने माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विचार केला तर काँग्रेसला महाराष्ट्रभर त्याचा फायदा होईल आणि पुण्यात तर निश्चित होईल. प्रवीण गायकवाड हे सध्या शेकापमध्ये असले तरी त्यांचं बहुजन कार्यकर्त्यांमध्ये नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8व्या पत्नी सकवारबाई यांचे ते थेट वंशजही आहेत. बरं, वरून ते पेशाने बिल्डरही आहेत. अशा प्रकारे प्रवीण गायकवाड सक्षम उमेदवारांच्या सर्वच निकषांमध्ये एकदम फिट बसतायत. म्हणूनच कदाचित प्रबळ उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव एकदम अग्रस्थानी जाऊन पोहोचलंय. त्यामुळे गुजरातमधील हार्दिक पटेलच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मराठा मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या प्रवीण गायकवाडांना काँग्रेसने पुण्यातून संधी दिल्यास अजिबात आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्टसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. अखेर शिवसेना भाजपची युती झाली आणि शिवसेनेला ठाण्यात अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण ठाणे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था कोणी उमेदवार देता का उमेदवार अशी झाली आहे. पहा ठाणे लोकसभा निवडणुकीचा एक स्पेशल रिपोर्ट. ठाणे लोकसभा निवडणूक नेहमी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. ठाण्याचा बालेकिल्ला शाबूत राहावा यासाठी शिवसेना मोठ्या ताकदीने निवडणूक लढवते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी ही शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी प्रयत्नात असते. मात्र आता चित्र बदललंय. ठाणे लोकसभा मतदारसंघात 3 महापालिका येतात. या तिन्ही महापालिकेवर राजकीय पक्षांची काय अवस्था आहे ते जाणून घेऊयात. मीरा भाईंदर महापालिका पहिल्या क्रमांकावर इथे भाजप आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना, तर तिसऱ्या क्रमांकावरती आहे राष्ट्रवादी काँग्रेस. या महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 4 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीच्या गिल्बर्ट मेंडोसांचीही यावेळी साथ नाहीये. ठाणे महापालिका, ठाण्यात शिवसेना, भाजप आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. ठाण्यात फक्त राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत. काँग्रेसचा अवघा 1 उमेदवार आहे, तर शिवसेनेचे 50 तर भाजपचे 21 नगरसेवक आहेत. पुढली महापालिका आहे नवी मुंबई महापालिका. या महापालिकेत 52 राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत, तर 38 शिवसेनेचे नगरसेवक आहेत. 6 भाजपचे, तर राष्ट्रवादीचे नगरसेवक पक्षावरतीच नाराज आहेत. कोणाच्या जीवावर निवडणूक लढवायची या चिंतेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आहे. शिवसेना भाजपाची युती घोषित झाल्यानंतर हेच उमेदवार आता जोमाने कामाला लागले, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जाहीर होऊन देखील
ठाणे जिल्ह्यातला एकही नेता लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार नाहीये. यामुळे ही उमेदवारी नक्की मनसेच्या गोट्यात जाण्याची शक्यता आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. युतीच्या घोषणेपूर्वी एकला चलो रेच्या भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेच्या विरोधात जर भाजपने उमेदवार उभा केला असता तर शिवसेनेकडूनही उमेदवाराचा शोध घ्यावा लागला असता अशी अवस्था शिवसेनेची होती. मात्र आता काय, युती झालीये, मग काय आपणच गड राखणार या भूमिकेत शिवसेना आली आहे. नाही, परिस्थिती अशी राहील. आता आमचं सिटिंग शिवसेनेचा आमचा खासदार राजेंच्या आहे आणि सिटिंग तेच आहे, त्याच्यामुळे तर प्रश्न येणार नाही आम्हाला. आणि संजय काका राहिला तर त्यांना ते समजेलच. आणि आम्हाला हा युतीचा गड आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये युतीचा गड आम्ही असंच अबाधितपणे आम्ही राखून ठेवणार आहे. शरद पवारांनी इच्छा व्यक्त करून ही माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांचा मुलगा संजीव नाईक यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. तर ठाण्यातील एकही नेता लोकसभेची उमेदवारी घेण्यास तयार नाहीये. त्यामुळे आता ठाण्यात राष्ट्रवादीवर कुणी उमेदवार देतं का उमेदवार अशी अवस्था निर्माण झाली आहे. पक्षाने कोणाला उमेदवार द्यावी हा पक्षाचा प्रश्न आहे. अजूनही उमेदवार पक्का झाल्याने गोष्ट खरी आहे. मला वाटतं योग्य वेळी निर्णय घेतील, योग्य वेळी उमेदवार देतील आणि ज्यावेळेस उमेदवार देतील त्यावेळेस तुम्हालाही कळेल, आम्हालाही कळेल आणि त्याच्या मागे प्रचाराला संपूर्ण आमची राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी त्याच्या पाठीमागे उभे राहील. आता ठाणे लोकसभा निवडणुकीत राजकीय आत्महत्या कोण स्वतःहून करून घेतोय याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हो, पण जर गणेश नाईक या निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर मात्र निवडणूक रंगतदार होईल. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. युतीच्या वाटाघाटीमध्ये नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची अट मान्य केली असली तरी या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करून घेण्यात शिवसेनेची कसोटी लागणार आहे. बघूया सेनेची नाणार कोंडी कशी झाली आहे. आता ज्या ठिकाणी लोकांची मान्यता असेल अशाच ठिकाणी हा प्रकल्प केला जाईल. युतीच्या तहात भाजपनं नाणार प्रकल्प हलवण्याची अट मान्य केली खरी, पण प्रकल्पाची अधिसूचना अजून रद्द झालेली नाहीये. त्यामुळे या मतदारसंघाचे स्वाभिमानीचे उमेदवार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची घोषणा खोटारडी असल्याचं म्हटलंय. ही प्रक्रिया सगळी मुख्यमंत्र्यांना माहीत असताना फक्त तोंडी सांगणं म्हणजे हे परत एकदा लॉलीपॉप देण्यासारखं आहे. शिवसेनेला मात्र हा आपला विजयच वाटतोय. पण आचारसंहितेपूर्वी अधिसूचना रद्द करण्याची जबाबदारी मात्र मुख्यमंत्र्यांचीच असल्याचं सांगत शिवसेना खासदार आणि युतीचे संभाव्य उमेदवार विनायक राऊत यांनी वेळ मारून नेली आहे. ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा तिथे केलेली आहे त्या अर्थी त्याची प्रोसिजर व्यवस्थित पूर्ण करण्याची जबाबदारी ते पूर्णपणे पार पाडतात. या सगळ्या राजकारणात आता सिंधुदुर्गातले भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी ही उडी घेतली आहे. रिफायनरीच्या समर्थनाबाबत जनमत आजमावण्यासाठी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जठार यांनी जाहीर केलंय. सरकारचीच भूमिका त्या ठिकाणी ठेवलेली आहे. मी सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाही. माझं म्हणणं आहे जर या ठिकाणी प्रकल्प येण्याच्या विरोधात भूमिका घेणारे जर उमेदवार असतील तर त्या ठिकाणी प्रकल्पाचा समर्थक उमेदवार सुद्धा असण्याची गरज आहे. एकूण 25,000हून अधिक मतांचं राजकारण या निवडणुकीत होणार आहे. तशातच प्रकल्प विरोधी समितीने वेळ पडल्यास आपणही आपला उमेदवार देऊ असं जाहीर केल्यामुळे मतांची विभागणी अपरिहार्य आहे. युती असली तरी आपण विनायक राऊतांचा प्रचार करणार नाही असा निर्धार याआधीच रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भाजप कार्यकर्त्यांनी घेतलाय. त्यामुळे मुळातच सेना बॅकफूटवर आहे. त्यात जर आचारसंहितेपूर्वी अधिसूचना रद्द झाली नाही तर सेनेची स्थिती आणखी बिकट होणार आहे. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. यानंतर या विशेष बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.